Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. LPG सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानंतर आता शरद पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. या दरवाढीची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल असं शरद पवार म्हणालेत. कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आलेले असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. पवार काय म्हणालेत ते सुरुवातीला पाहूयात. सातत्याने इथे वाढत असताना शिवाय दोन लोकांनी केली नंतर वाढत आज खुशा आलेलो. या सगळ्या गोष्टीचा खरा आहे. आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर प्रधानमंत्र्यांनी सुरक्षेला सांगितले की आम्ही महागाई नियंत्रित होते, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा झटका द्यायचा हे त्याचं सूत्र आणि त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य विचारेल. अमेरिका इराण युद्धाच्या झळा अजूनही बसताना दिसत आहेत. याआधी कमर्शियल वापराच्या सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झालेली असताना आता हळूहळू घरगुती वापराच्या गॅसच्या किमती देखील वाढत आहेत. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरवर 29 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. याचा मोठा फटका हा सर्वसामान्यांना बसणार आहे. या सगळ्यावरच आता शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान याआधी मुंबईतील एका कार्यक्रमात शरद पवारांनी मोदींचं कौतुक देखील केलं होतं. मोदींच्या परदेश दौऱ्यांवर टीका होत असताना पवारांनी कौतुक केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. शरद पवार म्हणाले होते, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका वेगळी असू शकते, पण आज देशाच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करत आहेत. ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. देशाची प्रतिष्ठा जिथे येते तिथे राजकीय मतभेद काढायचे नसतात, असं पवार म्हणाले होते. आता पुन्हा पवारांनी केंद्र सरकारवर टीका केल्याने यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.